शेतकरी मित्र हो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक 6 आषाढ शके 1948 अर्थात 27 जून 2026. मंडळी, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे पीक उत्पादनात वाढ तर होतेच, त्याचबरोबर खतं, पाणी, कीटकनाशकं यामध्ये सुद्धा बचत होते. शेती स्मार्ट करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा आता अनिवार्य झाला आहे. आज आपण सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती याविषयी डॉक्टर अमित देवगिरीकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मोबाईल, इंटरनेट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा आता आपल्या दैनंदिन जीवनामधला जो वापर आहे तो वाढलेला आहे. पूर्वी शेतकरी बांधव आपले काय करायचे तर अनुभवाच्या आधारावर ते निर्णय घेत असत. परंतु आज हवामानाला अनिश्चितता, वाढतं उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बाजारपेठेतली स्पर्धा यामुळे अधिक अचूक निर्णय घेणं आवश्यक झालं आहे. आणि याच ठिकाणी सेन्सर तंत्रज्ञान शेतकऱ्याचा विश्वासू सहकारी म्हणून पुढे येत आहे. आज आपण सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती कशी करायची याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपण आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अमित देवगिरीकर यांना आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांच्याकडून सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती कशी करता येईल याविषयी माहिती करून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार सर, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. धन्यवाद. सर, सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट शेती म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगा. स्मार्ट शेती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक अचूक, किफायतशीर आणि उत्पादनक्षम बनवण्यामध्ये सेन्सर, इंटरनेट, मोबाईल ॲप, ड्रोन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. अशा शेतीला आपण स्मार्ट शेती म्हणतो. बरोबर. आता श्रोत्यांना सेन्सर तंत्रज्ञान हा शब्द थोडा तांत्रिक किंवा किचकट वाटू शकतो, तर सगळ्यात आधी हेच सांगा की हे सेन्सर म्हणजे नेमकं काय आहे. खरं सांगायचं झालं तर सेन्सर ही अत्यंत साधी संकल्पना आहे. आपण शेतात गेल्यावर काय करतो? आकाशाकडे पाहून पाऊस येणार का याचा अंदाज घेतो. जमिनीला हात लावून ओलावा आहे की नाही हे तपासतो. पानांचा रंग पाहून झाड निरोगी आहेत का ते ओळखतो. म्हणजे आपल्या डोळ्यांनी, हातांनी आणि अनुभवाने आपण माहिती गोळा करतो. बरोबर. यंत्रासाठी हेच काम करणारे उपकरण म्हणजे सेन्सर. अथवा सेन्सर म्हणजे वातावरणातील किंवा एखाद्या वस्तूंमधील बदल ओळखून त्याचे मोजमाप करणारे आणि ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणारे उपकरण. हां, म्हणजे एका अर्थाने सेन्सर हे यंत्राचे डोळे आणि कान आहेत असं म्हणायला हरकत नाही. अजिबात हरकत नाही. उलट तीच सर्वात सोपी व्याख्या आहे. आपल्या शरीरातील डोळे, कान, नाक आणि त्वचा असे संवेदना देतात. त्याचप्रमाणे आधुनिक यंत्रांना आणि संगणकांना माहिती देणारी साधनं म्हणजे सेन्सर होय. पण आज अचानक या सेन्सर तंत्रज्ञानाला एवढं महत्त्व प्राप्त होण्याचं कारण काय आहे? कारण शेतीमधील आव्हाने बदललेली आहेत. पूर्वी पावसाचे स्वरूप तुलनेने नियमित होते. आज मात्र कधी अतिवृष्टी तर कधी लांब कोरडे कालखंड अनुभवास येतात. आता जे आपण बघतोच आहोत. पूर्वी मजूर सहज उपलब्ध होत होते. आता मजूर टंचाई ही मोठी समस्या आहे. पूर्वी शेतकरी सतत शेतात असायचा. आज शेतकऱ्यांची मुले नोकरीसाठी शहरात जातात. अशा परिस्थितीत शेतीबाबत अचूक आणि वेळेवर माहिती मिळणे खूप महत्त्वाचे झाले आहे. सेन्सर तंत्रज्ञान हेच काम करत आहे. शेतीमध्ये हे सेन्सर कसे उपयोगी पडतात? सेन्सर हे वातावरणातील किंवा जमिनीतील विविध घटकांची माहिती मोजणारे उपकरण आहे. उदाहरणार्थ मातीतील ओलावा, तापमान, आर्द्रता, pH मूल्य आणि पोषक तत्वे यांची माहिती सेन्सरद्वारे मिळवता येते. या माहितीच्या आधारे शेतकरी योग्य निर्णय घेऊ शकतो. मातीतला ओलावा मोजणारं सेन्सर शेतकऱ्यांना कशी मदत करतं? ओलावा मोजणारे सेन्सर मातीमध्ये किती पाणी उपलब्ध आहे हे सतत मोजता आल्यामुळे पिकाला नेमक्या वेळी आणि आवश्यक तेवढेच पाणी देता येतं. यामुळे पाण्याची बचत होते, विजेचा खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ पण होते. म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही अतिशय फायद्याची गोष्ट आहे. हो, नक्कीच. सर, आपण मातीतील ओलावा मोजणाऱ्या सेन्सरबद्दल बोललात, पण हा सेन्सर नेमका जमिनीत काय मोजतो? खूप चांगला प्रश्न आहे. आपल्या घरातील पाण्याच्या टाकीत फ्लूट असतो. पाणी कमी झालं की तो
खाली येतो आणि आपल्याला कळतं की टाकी रिकामी होत आहे. बरोबर. अगदी त्याचप्रमाणे मातीतील ओलावा सेन्सर जमिनीतील पाण्याचे प्रमाण मोजतो. उदाहरणार्थ कॅपॅसिटिव्ह सॉइल मॉइश्चर सेन्सर हा सेन्सर जमिनीतील पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या विद्युत गुणधर्मामधील बदल मोजतो. जमिनीत जास्त पाणी असेल तर त्याची नोंद जास्त येते आणि पाणी कमी झाले की नोंद कमी होते. म्हणजे अनेक वेळा शेतकरी अंदाजानं पाणी देतात, पण आज पाण्याचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. अशावेळी मातीतील ओलावा मोजणारे सेन्सर हे किती उपयोगी आहेत? मातीतील ओलावा सेन्सर हा शेतीतील सर्वात उपयुक्त सेन्सरपैकी एक आहे. अनेकदा आपल्याला वरची माती कोरडी दिसते, परंतु झाडांच्या मुळाच्या भागात पुरेसा ओलावा असतो. अशावेळी अनावश्यक पाणी दिले जाते आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो, विजेचा खर्च वाढतो आणि काही वेळा झाडांच्या वाढीवरही परिणाम होतो. ओलावा सेन्सर थेट मुळांच्या भागातील परिस्थिती सांगतो. म्हणजे मुळांना किती पाण्याची गरज आहे ते या सेन्सरमुळे कळतं. बरोबर. आणि त्यामुळे तेवढं पाणी शेतकरी आवश्यक तेवढं देऊ शकतो. बरोबर. ही खूपच फायद्याची गोष्ट आहे. आता आपल्याकडे कोकणातील आंबा आणि काजू बागांमध्ये या सेन्सरचा वापर करता येऊ शकतो का? निश्चित. विशेषतः फुलोरा येण्यापूर्वी आणि फळधारणाच्या काळात योग्य ओलावा व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. आज अनेक प्रगत बागायतदार ठिबक सिंचनासोबत ओलावा सेन्सर वापरत आहेत. त्यामुळे पाण्याची बचत आणि उत्पादनात सुधारणा दोन्ही साध्य होत आहे. काही ठिकाणी तर ठिबक सिंचन प्रणाली आपोआप सुरू होते, म्हणजे ऑटोमॅटिकली ती ऑपरेट होते. यालाच आपण स्मार्ट इरिगेशन असे म्हणतो. बरं. सर, आता पाण्याच्या बाबतीत हे सेन्सर खूप मदत करतात, पण पिकाच्या दृष्टीने एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे कीड आणि रोग. तर या सेन्सरच्या आधारे आपल्याला किडी ओळखता येऊ शकतात का? झाडावर त्यांचा होणारा प्रादुर्भाव. कीड ओळखण्यासाठी प्रामुख्याने कॅमेरे, इमेज सेन्सर आणि AI आधारित विजन सेन्सर वापरले जातात. उदाहरणार्थ RGB कॅमेरा, ESP32 कॅमेरा, AI स्मार्ट कॅमेरा किंवा ड्रोनवर बसवलेले उच्च दर्जाचे कॅमेरे. हे कॅमेरे झाडांची सतत छायाचित्रे घेतात. पण छायाचित्र घेऊन किंवा फोटो काढून कीड कशी ओळखता येते यामध्ये? बरोबर. समजा आंब्यावर फुलकिडी किंवा मावा यांचा प्रादुर्भाव झाला, आपल्याला पानांवर डाग, वाकलेली पाने किंवा रंगातील बदल दिसतात. AI प्रणाली हजारो रोगग्रस्त आणि निरोगी झाडांचे फोटो त्याद्वारे तिला शिकवलेलं असतं. कॅमेराने नवीन फोटो घेतल्यानंतर संगणक त्याची तुलना आधीच्या चित्रांशी करतो आणि सांगतो की या झाडावर माव्याचा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे. बरोबर. झाडांना होणारे रोग हे सेन्सर कसे ओळखतात? रोग ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे सेन्सर वापरले जातात. उदाहरणार्थ थर्मल कॅमेरा, मल्टीस्पेक्ट्रल कॅमेरा, हायपर स्पेक्ट्रल कॅमेरा आणि पानांवरील क्लोरोफिल मोजणारे सेन्सर. आपल्याला ताप आला तर शरीराची तापमान वाढते, तसाच रोग झालेल्या झाडांच्या पानांमध्ये सूक्ष्म बदल होतात. काही वेळा पानांचे तापमान वाढते, काही वेळा प्रकाश परावर्तन बदलते. हे बदल मानवी डोळ्यांनी सहसा दिसत नाहीत, पण थर्मल कॅमेरा आणि मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर हे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत पकडू शकतात. सर, तुम्ही सेन्सरच्याद्वारे रोग कसे ओळखले जातात हे सांगितलं, पण याचं एखादं उदाहरण आम्हाला सांगू शकाल का? नक्कीच. उदाहरणार्थ समजा आंब्यात भुरी रोग येण्यापूर्वी पानावरील बाष्प उत्सर्जन कमी होते, म्हणजे आपण त्याला इव्हापो ट्रान्सपिरेशन म्हणतो. त्यामुळे पानांचे तापमान किंचित वाढते. FLIR थर्मल कॅमेरा सारखा थर्मल कॅमेरा हा फरक ओळखू शकतो. शेतकऱ्याला रोग दिसण्याच्या आधी काही दिवस आधीच त्यांना ती सूचना मिळू शकते. आता हवामानाशी संबंधित सेन्सरचा आपल्याला काय फायदा होतो? हवामान सेन्सर अनेक प्रकारची माहिती गोळा करतात, जसे की हवेचे तापमान, हवेतील आर्द्रता, पावसाचे प्रमाण, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा, सूर्यप्रकाशाची तीव्रता या सर्व घटकांचा थेट परिणाम पिकांवर होत असतो. हवामान सेन्सर शेतकऱ्यांना हवामानातील बदलांची पूर्वकल्पना देतात. त्यामुळे रोग व कीड व्यवस्थापन, फवारणी आणि सिंचनाचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते. म्हणजे शेतकऱ्याला समस्येची पूर्वसूचना यामुळे मिळू शकते. अगदी बरोबर. आज जगभरातील शेती प्रतिक्रिया आधारित न राहता पूर्वसूचना आधारित होत आहे. समस्या निर्माण झाल्यानंतर उपाय शोधण्यापेक्षा समस्या निर्माण होण्यापूर्वी सावध राहणे अधिक फायदेशीर असते. नक्कीच. आता सेन्सरच्या मदतीने आपण कीड रोगांची ओळख कशी होते हे जाणून घेतलं. आता पिकांच्या मधला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खतं. तर सेन्सरच्या मदतीने खतांचा वापर आपल्याला कसा नियंत्रित करता येऊ शकतो? मातीतील पोषक तत्वांचे प्रमाण मोजणाऱ्या सेन्सर्समुळे, तसेच पानांचा रंग आणि चमक मोजणाऱ्या सेन्सर्सद्वारे कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे समजते.
त्यामुळे आवश्यक तेवढेच खत वापरता येते. बरोबर. यामुळे खर्च कमी होतो आणि जमिनीचे आरोग्यही टिकून राहते. बरोबर. म्हणजे या तंत्रज्ञानाचा आर्थिक फायदा नेमका शेतकऱ्यांना कसा होतो? पाणी, खत आणि औषधांचा अपव्यय कमी होतो. हां. उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण वाढते. परिणामी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. दीर्घकालीन दृष्टीने हे तंत्रज्ञान फायदेशीर ठरते. बरोबर. आता कोणते शेतकरी म्हणजे लहान किंवा मध्यम शेतकरी हे तंत्रज्ञान वापरू शकतात का? होय, नक्कीच. आज अनेक कमी खर्चिक सेन्सर आणि मोबाईल आधारित प्रणाली उपलब्ध आहेत. तसेच शासन आणि कृषी विभाग विविध योजनांद्वारे मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य देत आहेत. सर, कोकणातील शेतीची काही वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे आपल्याकडे डोंगराळ प्रदेश आहे, जास्त पाऊस देखील असतो, तसंच आंबा आणि काजूच्या बागा आहेत. तर अशा परिस्थितीत सेन्सर तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या भागामध्ये कसा होऊ शकतो? कोकण हा भारतातील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कृषी प्रदेश आहे. येथे हापूस आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात आणि विविध भाजीपाला पिके घेतली जातात. या सर्व पिकांमध्ये हवामानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. उदाहरणार्थ आंब्याचा विचार करूया. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात मोहोर येण्याच्या काळात तापमानात अचानक वाढ झाली किंवा आर्द्रता खूप वाढली तर त्याचा परिणाम थेट मोहरावर होतो. हां. जर बागेमध्ये तापमान आणि आर्द्रता मोजणारे सेन्सर बसवले असतील तर ही परिस्थिती त्वरित लक्षात येऊ शकते. हां. कोकणातील आंबा उत्पादकांना याचा काय फायदा होऊ शकतो? मोठा फायदा होऊ शकतो. हं. समजा एखाद्या भागात मोहर आल्यानंतर सलग काही दिवस जास्त आर्द्रता राहिली, अशा परिस्थितीत भुरी किंवा इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो. हां. हवामान सेन्सरची माहिती पाहून शेतकरी योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. परिणामी उत्पादनाचे नुकसान टाळता येते. हां. म्हणजे आंबा बागायतदारांसाठी हे सेन्सर अतिशय महत्त्वाचे आहेत. हो, तर काही वर्षापासून आंब्यातील स्पॉन्जी टिश्यू या विषयावर संशोधनाच्या संबंधित चर्चा सुरू आहेत. सेन्सर तंत्रज्ञानाचा या समस्येशी काही संबंध असू शकतो का? होय. हा अत्यंत रोचक विषय आहे. स्पॉन्जी टिश्यू ही समस्या बाहेरून दिसत नाही. स्पॉन्जी टिश्यू म्हणजे साका. फळ दिसायला निरोगी दिसते, पण आतमध्ये दोष निर्माण झालेला असतो. हां. आज जगभरात थर्मल सेन्सर, हायपरस्पेक्ट्रल कॅमेरे आणि मल्टीस्पेक्ट्रल सेन्सर वापरून फळांच्या अंतर्गत गुणवत्तेचा अभ्यास केला जात आहे. हां. फळाच्या पृष्ठभागावरील तापमानातील सूक्ष्म फरक, प्रकाश परावर्तनातील बदल आणि जैविक क्रियांमुळे निर्माण होणारे संकेत या माध्यमातून ओळखता येतात. हां. भविष्यात झाडांवर असताना संभाव्य स्पॉन्जी टिश्यू असलेली फळे ओळखणे शक्य होईल असे आशा आहे. हं. हे ऐकून खरोखरच आश्चर्य वाटतं. म्हणजे आता आपण अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की झाड स्वतःच आपल्याशी संवाद साधेल. अगदी योग्य शब्दात सांगितलेत. खरं तर स्मार्ट शेती म्हणजे झाड, माती, हवामान आणि शेतकरी यांच्यामध्ये माहितीचा सतत प्रवाह निर्माण करणे. सेन्सर ही त्या संवादाची भाषा आहे. खरंच ही आश्चर्याची गोष्ट आहे. आपण आता अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत की झाड स्वतः आपल्याशी संवाद साधत आहे. स्मार्ट शेती म्हणजे झाड, माती, हवामान आणि शेतकरी यांच्यामध्ये माहितीचा सतत प्रवाह निर्माण करणे. सेन्सर ही त्या संवादाची भाषा आहे. सर, आपल्या या चर्चेतून आपण सेन्सर तंत्रज्ञानाविषयी माहिती घेतली. पण श्रोत्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. तर त्यांच्या मनात हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचेल? शेती खरोखरच इतकी स्मार्ट होणार आहे का? हे प्रश्न नक्कीच असणार आहेत. तर त्याविषयी काय सांगाल? शेती खरंच स्मार्ट होणार आहे, नक्की स्मार्ट होणार आहे. खरं तर त्याची सुरुवात आधीच झाली आहे. काही वर्षांपूर्वी मोबाईल फोन ही देखील अनेकांना चैनीची गोष्ट वाटत होती. हो. पण आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहेतच ना. अगदी त्याचप्रमाणे आज जे सेन्सर, ड्रोन किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान वाटत आहेत, ते पुढील काही वर्षात शेतीचा अविभाज्य भाग बनणार आहेत. बरोबर. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान कधीही शेतकऱ्यांची जागा घेण्यासाठी येत नाही. ते शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी येते. शेतकऱ्यांचा अनुभव, निरीक्षण शक्ती आणि निरीक्षण क्षमता ही कायमच महत्त्वाची ठरणार आहे. परंतु आता त्या अनुभवाला वैज्ञानिक माहितीची जोड मिळणार आहे. सर, या तंत्रज्ञानाविषयी आपण चर्चा केली. तुम्ही शेतकऱ्यांसाठी हे तंत्रज्ञान कसं महत्त्वाचं आहे त्याविषयी देखील सांगितलं. तर जाता जाता याविषयी अजून आमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय संदेश द्याल? मी शेतकरी बांधवांना एवढेच सांगू इच्छितो की बदलत्या काळाबरोबर शेतीमध्ये बदल स्वीकारणे आवश्यक आहे. आजची शेती ही केवळ नांगर, बैल किंवा ट्रॅक्टरपुरती मर्यादित राहिलेली नाही. आजची शेती माहिती, तंत्रज्ञान आणि अचूक व्यवस्थापनावर यावर आधारित होत आहे. सेन्सर तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्याला योग्य वेळी योग्य माहिती मिळते. त्यामुळे पाणी,
खत, औषधे आणि श्रम यांची बचत होते. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते आणि शेवटी उत्पन्न वाढवण्यास मदत होते. विशेषतः कोकणातील शेतकरी बांधवांना आंबा, काजू, नारळ आणि भात पिकांमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी विभागाशी संपर्क ठेवावा आणि शक्य तितक्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा. सर, आत्ताच तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांनी याची माहिती करून घ्यावी, त्यासाठी कृषी विद्यापीठांची. तर अशा दृष्टीने काही कार्यक्रम तुमच्या विद्यापीठाकडून राबवले जात आहेत का? हां, काही प्रमाणात आमच्याकडे कामं होतात. आम्ही हां. काही प्रोग्राम्स घेतो, काही कार्यक्रम घेतो, शेतकऱ्यांना त्याबद्दल अवेअरनेस देतो. आमच्याकडे विद्यापीठाने काही ॲप तयार केलेले आहेत, ज्याद्वारे हां. सुद्धा शेतकऱ्यांना विविध प्रकारे माहिती मिळत असते. ही कोणती ॲप आहेत? ही पिकांबद्दलची ॲप्स आहेत, काही ॲप तंत्रज्ञानाबद्दलची पण आहेत. इव्हन आपली जी फिश फार्मिंग म्हणजे आपण मत्स्य उत्पादन म्हणतो त्याबद्दल पण तशी ॲप बनवलेली आहेत. या ॲपच्या मदतीने शेतकरी आपली शेती खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याकडची शेती जर आधुनिक पद्धतीने आपण केली तर नक्कीच त्याचा फायदा आहे. आणि हे सगळं घडण्यासाठी आपल्याला हे सेन्सर तंत्रज्ञान मदतीचं आहे. हो. हे तंत्रज्ञान केवळ मोठ्या शेतकऱ्यांसाठी किंवा संशोधन संस्थांसाठी मर्यादित नसून भविष्यात शेतकऱ्यांच्या हातातलं ते एक महत्त्वाचं साधन ठरणार आहे. आपल्या कोकणासारख्या हवामानदृष्ट्या संवेदनशील प्रदेशात हे तंत्रज्ञान शाश्वत आणि फायदेशीर शेतीसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतं. तेव्हा शेतकरी बांधवांनो, हे सेन्सर तंत्रज्ञान काय आहे याचा अभ्यास तुम्ही नक्की करा आणि त्याचा तुमच्या शेतीमध्ये जास्तीत जास्त वापर करण्याचा प्रयत्न करा. सर, तुम्ही इथे आलात आणि या सेन्सर तंत्रज्ञानाविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकरी बांधवांना दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. सेन्सरच्या मदतीने स्मार्ट शेती ही डॉक्टर अमित देवगिरीकर यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आता ऐकूया हवामानावर आधारित कृषी सल्ला. नमस्कार मंडळी, ऐकूया ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून आलेला हवामानावर आधारित कृषी सल्ला. विस्तारित श्रेणी अंदाजानुसार कोकण विभागात दिनांक 28 जून ते 4 जुलै 2026 दरम्यान पर्जन्यमान सरासरी एवढं असण्याची शक्यता आहे. या कालावधीदरम्यान उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. या कालावधीत दोन्ही उत्तर आणि दक्षिण कोकण विभागात किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे भात, नाचणी आणि वरी पिकांच्या रोपवाटिकेमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पाण्याचा त्वरित निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी, जेणेकरून रोपांचं नुकसान टाळता येईल. नव्याने लागवड केलेल्या सुपारी आणि नारळ रोपांचं तसंच आंबा आणि काजू कलमांचं नुकसान होऊ नये म्हणून काठ्यांचा आधार द्यावा. भात रोपवाटिकेची लवकर आणि एकसारखी वाढ होण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची पेरणी करावी. ज्या भागात भात रोपवाटिका पेरणीची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत त्या भागात गादी वाफ्यावर भात रोपवाटिकेची पेरणी सुरू करावी. पेरणी करताना प्रतिगुंठा 1 किलो युरिया, 3 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 850 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश हे खत जमिनीत मिसळून द्यावं. खतांचा बियाण्याशी थेट संपर्क येणार नाही यासाठी खतं जमिनीत चांगली मिसळावीत. पेरणीपूर्वी बियाण्याला थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. बियाण्याची पेरणी गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर करून मातीने झाकावी. भात रोपवाटिकेसाठी बारीक दाण्याच्या जातींसाठी प्रतिगुंठा 4 किलो, जाड दाण्याच्या जातींसाठी 6 किलो आणि संकरित जातींसाठी 2 किलो बियाणं वापरावं. रोपवाटिकेतील तण नियंत्रणासाठी पेरणीनंतर 2 दिवसांनी किंवा जमिनीत पुरेसा वापसा असताना प्रतिगुंठा 5 ते 6 लिटर पाण्यात पेंडामेथॅलिन 30 EC 33.3 मिली किंवा ऑक्झाडायझिल 80 WP 125 ग्रॅम यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी करावी. पावसाची तीव्रता पाहून 3 ते 4 तास पावसाची उघडीप असताना या फवारण्या घ्याव्यात.
भात रोपांच्या पुनर्लागवडीसाठी भात खाचरांची पूर्व मशागत करून शेत तयार ठेवावं. रहू पद्धतीने भात रोपवाटिका तयार करण्यासाठी भाताची रोपवाटिका लवकर तयार होण्यासाठी मोड आलेल्या भात बियाण्यांची पेरणी करावी. यासाठी आवश्यक तेवढं भात बियाणं स्वच्छ गोणीत भरून ती गोणी 24 तास पाण्यात पूर्णपणे बुडवून ठेवावी. त्यानंतर गोणी पाण्यातून काढून न सोडता तशीच सावलीत किंवा खोलीत 12 ते 14 तास ठेवावी, जेणेकरून बियाण्यांना मोड येतील. मोड आलेल्या बियाण्यांची गादी वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीसाठी पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. मोड आलेलं बियाणं गादी वाफ्याच्या रुंदीला समांतर 10 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये पेरावीत. बियाणं सुमारे 2.5 सेंटीमीटर खोलीवर टाकून हलक्या मातीने झाकावं. पेरणीच्या वेळी रासायनिक खतांचा वापर टाळावा. पेरणीनंतर 10 दिवसांनी शिफारशीनुसार प्रति गुंठा 1 किलो युरिया द्यावा. रोपवाटिकेत एकसारखी उगवण आणि निरोगी रोपांची वाढ होण्यासाठी आवश्यक तेवढा ओलावा कायम राखावा. पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. ज्या भागात नागली, वरी या पिकांच्या रोपवाटिका पेरणीचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही, त्या भागात गादी वाफ्यावर रोपवाटिकेची पेरणी सुरू करावी. पेरणीच्या वेळी गुंठ्याला 1 किलो युरिया खताची मात्रा द्यावी. पेरणीपूर्वी थायरम हे बुरशीनाशक 1 किलो बियाण्याला 2.5 ग्रॅम याप्रमाणे चोळावं. वाफ्यावर 2 ओळीतील अंतर 10 सेंटीमीटर ठेवून बी ओळीत पेरावं. पेरणी विरळ आणि उथळ करावी. बी मातीने चांगलं झाकावं. 1 हेक्टर क्षेत्रावर लावणी करण्यासाठी 5 ते 6 किलो बियाणं पुरेसं होतं. पेरणी झाल्यानंतर रोपवाटिकेमध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची योग्य ती व्यवस्था करावी. भुईमुगाची पेरणी टोकण पद्धतीने करावी. उपट्या जातीची पेरणी 2 ओळीत 30 सेंटीमीटर अंतर ठेवून करावी. निमपसऱ्या आणि पसऱ्या जातीसाठी 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर ठेवावं. 2 रोपातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर इतकं ठेवावं. पेरणीच्या वेळी शिफारशीनुसार खतांची संपूर्ण मात्रा द्यावी. प्रति गुंठा 550 ग्रॅम युरिया, 3150 ग्रॅम बोरोनेटेड सिंगल सुपर फॉस्फेट आणि 500 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावं. आंबा लागवडीसाठी 9 ते 12 महिने वयाची सुमारे 3 ते 3.5 फूट उंचीची निरोगी आणि कीडरोगमुक्त कलमं निवडावीत. दर्जेदार कलमं उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून 2 किंवा त्यापेक्षा अधिक दर्जांकन प्राप्त रोपवाटिकांमधून कलमं खरेदी करावीत. लागवड करताना मातीचा गोळा न फुटू देता पॉलिथिन पिशवी सावधपणे काढून कलम खड्ड्याच्या मध्यभागी लावावं. कलमाचा जोड जमिनीच्या पातळीपेक्षा थोडा वर राहील याची काळजी घ्यावी. कलमाच्या जोडावर बांधलेली प्लॅस्टिक पट्टी असेल तर ती काढून टाकावी आणि लागवडीनंतर कलमाला काठीचा आधार द्यावा. काजू लागवडीसाठी 6 ते 8 महिने वयाच्या सुमारे 2 ते 2.5 फूट उंचीची निरोगी आणि कीडरोगमुक्त मृदकाष्ठ कलमं निवडावीत. दर्जेदार कलमं उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून 2 किंवा त्यापेक्षा अधिक दर्जांकन प्राप्त रोपवाटिकांमधून कलमं खरेदी करावीत. लागवड करताना मातीचा गोळा फुटू न देता पॉलिथिन पिशवी चाकू किंवा ब्लेडच्या सहाय्याने अलगद काढून टाकावी. मातीचा गोळा फुटला तर कलम दगावण्याची शक्यता असते. लागवडीनंतर कलमाला काठीचा आधार द्यावा. कलमाच्या जोडाखाली येणारी फूट वेळोवेळी काढून टाकावी. तसंच कलमाच्या जोडावरील प्लॅस्टिक पट्टी काढून टाकावी. सुपारी लागवडीसाठी 12 महिन्यांपर्यंत वयाची 8 ते 10 चांगल्या विकसित झावळ्या असलेली निरोगी आणि कीडरोगमुक्त रोपं निवडावीत. दर्जेदार रोपं उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून 2 किंवा त्यापेक्षा अधिक दर्जांकन प्राप्त रोपवाटिकांमधून कलमं खरेदी करावीत. नारळ लागवडीसाठी 12 महिन्यांपर्यंत वयाची 8 ते 10 चांगल्या विकसित झावळ्या असलेली निरोगी आणि कीडरोगमुक्त रोपं निवडावीत. दर्जेदार रोपं उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठाच्या रोपवाटिकांमधून किंवा राष्ट्रीय बागवानी मंडळाकडून 2 किंवा त्यापेक्षा अधिक दर्जांकन प्राप्त रोपवाटिकांमधून कलमं खरेदी करावीत. ज्या भागात काकडी, चिबूड, पडवळ, दोडका, कारलं,
लाल भोपळा, दुधी भोपळा आणि घोसाळी या पिकांची पेरणी अद्याप पूर्ण झालेली नाही, त्या भागात पेरणीचं काम सुरू करावं. बियाणं पेरणी करताना प्रत्येक अळ्यात 2 किलो शेणखत आणि 50 ते 60 ग्रॅम मिश्र खत मातीत मिसळून द्यावं. रोपावस्थेतील मर किंवा खोडकूज या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति अळ्यांमध्ये शेणखतामध्ये मिसळून टाकावं. विजांच्या कडकडाटासह वादळं, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता असल्यामुळे पशुप्राण्यांना झाडाखाली बांधू नये. त्यांना सुरक्षित पद्धतीने गोठा किंवा शेडमध्ये ठेवावं. त्याचबरोबर कुक्कुटपालन शेडच्या खिडक्या व्यवस्थित झाकून ठेवाव्यात, जेणेकरून पक्ष्यांचं पाऊस आणि वाऱ्यापासून संरक्षण होईल. मंडळी, हा सल्ला डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथील ग्रामीण कृषी मोसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीच्या शिफारशीनुसार तयार करून प्रसारित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विद्यापीठाचं केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. हा होता हवामानावर आधारित कृषी सल्ला. बरं तर मंडळी, याबरोबरच आजचा आपला आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार. हा होता कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. याचं निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.